जुनी लोक बघा नेहमी म्हणतात, आपण ऐकलंय असेल की मृत्यू आला तरी चालेल, पण बेईमान लोकांचं धन कधीच खाऊ नये. भगवंत हे सगळं पाहत असतात. बेईमान लोकांचं धन जर खाल्लं ना तर ते पाप खाल्ल्यासारखं असतं. आणि याची सुंदर अशी एक गोष्ट आपण ऐकणार आहोत. एक आंधळी आजी आणि बेईमान तो सावकार. सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत. ही गोष्ट ऐकल्यानंतर अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येईल. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटी कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा आम्हाला. तर मित्रांनो, एका गावामध्ये एक सुंदर असं एक मंदिर असतं आणि या मंदिराच्या बाहेर एक आंधळी आजी दिवसभर भिक्षा मागून आपली पोट भरत असते. मंदिरामध्ये येणारे जे भक्त आहेत, ज्यांना दया येते, ती म्हातारीला काही पैसे देत असत, कोण खाऊ देत असत. अशा प्रकारे दिवसभर म्हातारी आपली त्या ठिकाणी त्या मंदिराच्या बाहेर बसत. संध्याकाळ झाली की जवळच एक झोपडी बांधलेली होती, त्या झोपडीत जाऊन आपले राहत असत. दररोजचा त्या म्हाताऱ्या आजीचा तो नियम होता. तिला कुणाचाही आधार नव्हता हो, कुणाचाही आधार नव्हता. कुणी बोलाय चालायला नव्हतं. काठी टेकवत टेकवत सकाळी लवकर उठावं, स्नान करावं आणि मंदिरात येऊन बसावं, हा म्हाताऱ्या आजीचा तो दररोजचा नियम होता. आणि म्हातारी आजी त्या ठिकाणी मंदिराच्या समोर ज्या वेळेला बसत, जो कोणी भिक्षा देत असत त्याला चांगला आशीर्वाद देत असत आणि नेहमी म्हणत असत, भगवंताचं लक्ष सगळ्यावरती असतं. तो सकाळी उपाशी उठवतो, परंतु संध्याकाळी तो उपाशी कुणालाही झोपू देत नसत, असं ती आजी त्या ठिकाणी म्हणायची. सारखी म्हणायची की ज्यानं चोच दिली तो दानाही देणारा तोच आहे. अशा आजीचं बोलणं असायचं. फार प्रेमळ बोलणं होतं. दिसत नव्हतं, दिवसामागून दिवस चाललं होतं असंच आजीचं दररोजचं. कुणीही तिला नव्हतं. असंच नेहमीप्रमाणे आजी लवकर उठली, आंघोळ वगैरे केली त्या आजीनं आणि मंदिराकडे जाणार तेवढ्याच वेळेस 7 वर्षाचा मुलगा धावत आला आणि आजीला त्यानं मिठी मारली. आजीला कळे ना कोण आहे मुलगा, तरी सुद्धा आजीनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याची पापी घेतली आणि मुलगा तो त्या ठिकाणी आई म्हणू लागला त्या म्हाताऱ्या आजीला. ही सगळी भगवंताची करणे. आणि आजी त्या बाळाला आपल्या झोपडीतला खाऊ दिला. बाळा तू इथंच खेळ म्हणून मंदिरामध्ये निघून गेली. दिवसभर मंदिराच्या बाहेर बसून होती. कुणी दिल ते खायला आजी आपल्या जवळ ठेवायची, चांगलं खायला प्रसाद दिलेला जवळ ठेवायची वेळही. दिवसभराचा वेळ निघून गेला. आजी आपल्या झोपडीकडे निघून आली संध्याकाळी. तसाच मुलगा धावत आला आणि आजीला आपल्या मिठी मारली हो. त्या आजीनं प्रेमानं डोक्यावरून हात फिरवला, त्याच्या पटापट पापी घेतल्या. तो मुलगा त्या आजीला आईच म्हणू लागला होता. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर त्या आजी कसं तरी त्याला करून खायला घालत होती. तो आजीच्या कुशीमध्ये ते बाळ निवांत झोपी जात होतं. दिवसामागून दिवस चाललं होतं. दिवसभर आजी मंदिरात गेली की हे बाळ 7 वर्षाचा तो मुलगा होता, तो झोपडीच्या बाहेर आसपास खेळत बसायचा, कुठंच जायचा नाही. दिवसभर आजीला जे पैसे मिळतील सुट्टे आपले, ती आजी संध्याकाळी पैसे आणि खाऊ घेऊन यायचे, त्या बाळाला खाऊ द्यायचा. आणि तिथून पुढं बघा त्या आजीनं ठरवलं की जे थोडेसे पैसे त्यातले राहायचे, तिचं खाणं पिणं होऊन सगळं ती एका मडक्यात ठेवू लागली पैसे. 3-4 वर्षाचा काळ निघून गेला. हळूहळू पैशानं ते मडकं भरत आलो. मुलगाच मानत होती या मुलाला आणि त्या मुलाच्या भविष्यासाठी पुढं त्याला उपयोगी पडतील म्हणून ती मडकं पैशाने भरत होती. हळूहळू मडकं भरत आलं. मग तिने एक दिवस विचार केला की त्या गावामध्ये धर्मात्मा नावाचा एक सावकार होता. लोक त्याला प्रामाणिक म्हणायची. त्या सावकाराकडे तिने हे पैसे नेऊन ठेवायचा विचार केला. कारण तिला वाटत होतं की आपण दिवसभर मंदिराच्या बाहेर जातोय, हा मुलगा तर खेळत राहतोय आपला, आणि हे पैसे जर कुणी चोरून नेले तर. मग तिने त्या दिवशी ठरवलं की हे जे जमा झालेले पैसे आहेत या सावकाराकडे आपण नेऊन ठेवायचं, धर्मात्माकडं. आणि ज्या वेळेला आपला गरज पडेल त्यावेळेला ते पैसे आपण आणायचे आपल्या मुलासाठी. आणि आंधळी आजी आपली काठी टेकवत टेकवत पैशाचं मडकं घेऊन त्या सावकाराच्या वाड्यात गेली. सावकाराचा मुनीम बसलेला होता आणि सावकाराला ते सांगू लागली, अहो दादा, माझ्याकडे एवढे पैसे साठल्यात आणि पैसे मला तुमच्याकडे ठेवायच्यात, गरज लागेल तेव्हा मला फक्त तुम्ही पैसे द्या. सावकाची नजर फार वाईट होती, कारण ही म्हातारी आजी दिसली आणि याचं मन बदललं बघा या ठिकाणी. सावकार म्हणू लागला, आपल्या मुनीमाला नाव लिहून घ्या आजीचं, या तिचं पैसे मोजून ठेव. आणि आजीला त्या ठिकाणी या धर्मात्मा सावकारानं सांगितलं
की आजी तुला ज्या वेळेला लागतील ना तेव्हा तू येऊन पैसे घेऊन जाये. आणि आजी आनंदानं आपल्या झोपडीकडे निघून गेली. मुलाला खायला वगैरे दिलं आणि ती नेहमीप्रमाणे त्या मंदिराच्या बाहेर जाऊन बसली. दिवसभर मिळेल ते पैसे खाऊ घरी आणायची आणि आपल्या मुलाला द्यायची. हळूहळू मुलगा मोठा झाला हो. 14 वर्षाचा मुलगा झालता बघा तो जवळजवळ. आणि तो मुलगा त्या दिवशी आजारी पडला. भयंकर असा ताप आला. आजीनं काही औषध आणली त्याला दिली, परंतु त्याला काही फरक पडत नव्हता. भरपूर त्याला ताप होता. म्हातारी आजी म्हणू लागली की आता याला मोठ्या दवाखान्यात नेलं पाहिजे, परंतु पैसे कुठेत. तिच्या ध्यानात आलं की आपण सावकाराकडे पैसे ठेवलेत, ते पैसे आणून आपल्या बाळास. म्हातारी आजी त्या सावकाराकडे गेली आणि सावकारला म्हणू लागली, अहो माझे जे पैसे तुमच्याकडे ठेवायला दिलेत ते पैसे द्या ना मला, माझा मुलगा खूप आजारी आहे हो. सावकाराची नियत बदली झाली आणि तो सावकार त्या ठिकाणी म्हणाला, धर्मात्मा ए म्हातारे तुझं काय डोकं बिकं फिरले काय, तू भीक मागती आणि तुझं पैसे मी घेऊ तुझ्याकून, कसलं पैसे तुझं, चल जा. ती म्हातारी आंधळी आजी विनवण्या करत होती हो सावकाराला, अहो असं करू नका, माझा मुलगा मरणाच्या दारात आहे आणि त्याचसाठी हे पैसे ठेवले होते कधी आजारी उपयोगीला पडतील म्हणून, आणि तुम्ही असं खोटं का बोलताय. सावकार तो ऐकायलाच तयार नाही, कारण त्याची नियत बदली झाली होती. त्यानं आपल्या नोकरालाच सांगितलं आणि या म्हाताऱ्या आजीला हाकलून काढलं होतं तिथून. म्हातारी रडत रडत आपल्या झोपडीमध्ये गेली आणि आपल्या बाळाचं डोकं आपल्या मांडीवरती ठेवलं. त्याच्या चेहऱ्यावरून ती गोंजारत होती, पापी घेत होती. तिला काय करावं हे कळत नव्हतं. परत त्या आजीनं विचार केला की आपण जर आपल्या मुलालाच घेऊन तिथं गेलो सावकाराच्या दारात, त्याला दया येईल ना. आजीनं त्या मुलाला घेतलं आणि त्या सावकाराच्या दारात जाऊन बसली. नोकरानं पाहिलं की आंधळी आजी आली तिथं. आपल्या मालकाला जाऊन सांगितलं, अहो मालक त्या आंधळी आजी परत आली पैसे घ्यायला. मालकाने सांगितलं तिला हाकलून द्या, परंतु आजी त्या ठिकाणून जात नव्हती. स्वतः सावकार त्या ठिकाणी आला आणि तो त्या म्हाताऱ्या आजीला हाकलू लागला आणि त्याचं लक्ष गेलं त्या मुलाकडं. आणि मुलाकडं पाहून तो आश्चर्यचकित झाला, कारण त्या म्हाताऱ्या आजीचा मुलाचा चेहरा आणि सावकाराच्या मुलाचा चेहरा सारखाच दिसत होता. 7 वर्षापूर्वी सावकार एका मोठ्या जत्रेला गेला होता आणि मोठ्या जत्रेमध्ये सावकाराचा मुलगा हरवला होता. 7 वर्षापूर्वी पळत पळत आपल्या बायकोला सांगायला गेला सावकार, अगं आपलाच मुलगा दिसतो. ह्या बायको आली म्हणजे त्या मुलाची आई. आणि त्यांनी पाहिलं त्याच्या पाठीवरती खून होती भाजलेली. ती भाजलेली खून आहे का पाहण्यासाठी त्या सावकाराने त्या मुलाचा शर्ट वर केला, तर त्या ठिकाणी ती भाजलेली खून तशीच होती. त्यानं मुलाला आपल्या कुशीमध्ये घेतलं सावकाराने आणि त्याच्या पुतणीने बघा, आणि आपल्या नोकराला आवाज दिला, अरे वैद्याला पटकन जाऊन बोलून घे घोडागाडी घेऊन, किती पैसे जाऊ दे, आता आपला मुलगा बरा झाला पाहिजे, माझा मुलगा आहे, या धनसंपत्तीचा मालक सापडला, तो बरा झालाच पाहिजे. म्हातारे आजीच्या डोळ्यातून पाणी येत होतं. म्हातारी आजी त्या ठिकाणी म्हणू लागली, अरे पापी तू किती आहेस, ज्यावेळी मी तुझ्याकडे पैसे मागण्यासाठी आले होते त्यावेळेला तू काय म्हणाला, तुझा मुलगा मेला तरी चालेल, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, आणि आज तुझा मुलगा तुला परत मिळाला, त्याला तू म्हणतोय कितीही पैसे घालवतील. अरे पापी कुठं फेडशील ही पाप. त्या म्हातारी आजीच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि म्हातारी आजी बघा घेऊन आपल्या झोपडीकडे गेली. सावकारानं वैद्य आणला आणि वैद्य उपचार करू लागला. थोड्या वेळानंतर त्या मुलानं डोळे उघडले, परंतु डोळे उघडले पाहिलं तर सगळी माणसं चोहूबाजूनी, त्याची आई त्याला दिसत नव्हती, कारण तो आई मानत होता त्या म्हाताऱ्या आंधळ्या आजीला. आई दिसली नाही म्हणून त्यानं डोळे परत झाकले. आई आई तो मोठ्यानं म्हणत होता. त्यावेळेला डॉक्टर त्या ठिकाणी म्हणाले, अहो त्याची आई या ठिकाणी आल्याशिवाय तो बरा होणार नाही. सावकार म्हणू लागला, हो त्याची आई तर हित आहे. नाही हो, त्याची ती म्हातारी आजी ना डोळे नसलेली, तो तिला आई मानतो. आता हे बोलल्यानंतर सावकारान स्वतः त्या आजीकडे निघाला बघा, घोडागाडी घेतली, नोकर, आणि त्या मंदिराच्या समोर आला. त्या ठिकाणी झोपडी होती. झोपडीमध्ये पाहिलं तर ती म्हातारी आजी डोळे नसलेली तापाने फणफणून पडलेली होती, कारण तिच्या जीवनामध्ये जगण्याची जी अंतिम इच्छा होती, जगण्याचा तो त्या ठिकाणी प्रकाश मिळाला होता, त्या मुलाच्या माध्यमातून तो मुलगा सावकाराकडे गेलेला होता आणि तो आजारी होता. त्यामुळे ती आजी आजारी पडली होती, तापानं फणफणलेली होती. सावकारानं त्या आजीला उठवलं आणि त्या आजीला सांगू लागला, हो आजीबाई माझा मुलगा तुमचं नाव घेत आहे आणि तो तुमच्याशिवाय बरा होऊ शकत नाही. आजीने रागावली आणि सावकाराला म्हणाली, अरे माझा मुलगा जोपर्यंत होता तोपर्यंत तू काय म्हणत होता, मुलगा मेला तरी चालेल, पैसे देत नव्हता तो, मला काही संबंध नाही असं म्हणतो. आज तुझा मुलगा आहे
तर तू कितीही पैसे घालवाय तयार आहे. तू जा ना, संपत्ती विक सगळी आणि कर त्याला बरं. आणि हा पैसेवाला सावकार आज त्या ठिकाणी त्या म्हाताऱ्या आजीच्या पाया पडू लागला बघा. चला हो आजी म्हणायला लागला, माझी चूक झाली. आणि लक्षात घ्या, प्रेम त्या आजीच्या मनामध्ये होतं त्या मुलाविषयी. स्वतःच्या मुला इतकंच प्रेम त्या 7 वर्षाच्या मुलाला देऊन 7 वर्ष परत सांभाळलं होतं. ती आजी त्या घोडागाडीमध्ये बसली आणि सावकाराच्या घरी गेली. मुलगा डोळे झाकून झोपलेला होता, म्हणजे बेशुद्धच होता तो. परंतु म्हाताऱ्या आजीनं अगदी प्रेमानं त्याच्या केसावरून हात फिरवला. बाळा, मी तुझी आई आली. आणि तो थरथरणारा हात डोक्यावरून ज्यावेळेला फिरला मायेचा, त्यावेळेला त्या मुलानं डोळं उघडलं बघा. आई म्हणून मिठी मारली. सगळ्या लोकांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. करोडपती असणारा सावकार, एक वेळ अशी आली, त्या भिकारणीची आजी होती, त्या आजीच्या पाया पडावं लागलं सावकाराला. कारण हा बेईमान होता सावकार. सावकार त्या ठिकाणी माफी मागू लागला आजीची. आजी, मला माफ करा, माझी चूक झाली. तुमचे पैसे मी घेतलेच होते ठेवायला, हे पैसे तुम्ही घेऊन जा. सावकाराला एकदम ओशाळल्यासारखं झालं मन. परंतु लक्षात घ्या, त्या ठिकाणी ती म्हातारी आजी किती प्रामाणिक, किती दयाळू. ती आजी म्हणला, रे सावकारा, तू फार पापी आहेस रे, बेईमान आहेस तू. तुझं धन मला नको, बेईमानाचं काही खाऊ नये बघ, तुझं पाणी मला नको. कारण तुझं पाणी आणि तुझं धन जर तुझ्या हातून मी घेतलं तरी पाप खाल्ल्यासारखं मला होईल म्हणली. हे धनही तुला असू दे आणि हा मुलगाही तुला परत मिळाला ना, राहू दे तुला. लक्षात घ्या, अशी ही म्हातारी आजी होती बघा. आंधळी, कुणाचाही सहारा नसल्याने भगवंताची सेवा करणारी आणि प्रामाणिक. ती काय म्हणली की बेईमानाचं धन कधी खाऊ नये. तिने काही खाल्लं नाही आणि थरथरण्या हातानं काठी टेकवत टेकवत आजी आपल्या झोपडीमध्ये निघून गेली बघा. म्हणून लक्षात ठेवा, अशा 4 व्यक्ती दुसऱ्याच्या धनाची बेईमानं करणं हे पाप आहे फार मोठं बघा. आणि दुसरी व्यक्ती पापी, अधर्मी, लोकांच्याशी जी मदत करणारी लोक आहेत त्यांना सुद्धा ते पाप लागतं बघा. आणि अशा लोकांच्या घरी अजिबात खाऊ नये कधीच. आणि तिसरी व्यक्ती म्हणजे जी पापी लोक आहेत त्यांच्या घरचं अन्न सुद्धा कधी खायचं नाही बघा. कारण ते अन्न जर खाल्लं आपण तर ते पाप खाल्ल्यासारखे आहे बघा, पाप डोक्यावरती बसतं. आणि याच्यानंतरची व्यक्ती म्हणजे दुसऱ्याच्या घरात जी लोक फूट पाडणारे असतात बघा, काही भांडणं लावणारी लोक असतात, अशा लोकांच्या घरी अन्न सुद्धा खाऊ नये आणि पाणी सुद्धा पिऊ नये बघा. दंत त्याचं घेऊच नाही, कारण हे सगळ्या पाप खाल्ल्यासारखे आहे बघा. म्हणून मित्रांनो, उत्तम प्रकारे आपण प्रामाणिकपणे जीवन जगावं. जी दीनदुबळी लोक आहेत, ज्यांना आधार नाही, कोणाचाच आधार नसतो बघा. काही विधवा महिला असतात, काही आंधळी पांगळी लोक असतात की ज्यांना कोणाचाही सहारा नाही. अशा लोकांना कधीही लुबाडायचं नाही बघा. भगवंत कधीच माफ करत नाही. त्यांच्या पाया पडाय भगवंत तुम्हाला लावतील, अशी परिस्थिती तुमच्यावर वेळ येईल बघा. जशी सावकाराची वेळ आली का नाही, करोडपती असणारा सावकार, परंतु आंधळी जी आजी होती, भीक मागत होती, मंदिराच्या समोर तिच्या पाया पडावं लागलं सावकाराला. अशी वेळ येते, अशी भगवंत शासन करतात. त्यामुळं प्रामाणिकपणे जीवन जगावं. पाप आणि पुण्य याची माणसाच्या मनामध्ये नेहमी भीती असावी. लक्षात. सुंदर अशी गोष्ट जर आवडली असेल तर 1 लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट आम्हाला जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.